कहा जाता है आज तक सिर्फ तवायफों ने लोगों के घर लूटे हैं। ये कौन सी शरीफ जाती है जिसने एक तवायफ की दुनिया ही लूट ली? चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेते अनेक अभिनेत्र्या म्हणजे हिरो हिरोईन येत असतात जात असतात, त्यांचा एक काळ असतो, त्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होतात, लोक त्यांचं भरभरून कौतुक करतात। अशाच अभिनेत्र्यांपैकी एक अभिनेत्री म्हणजे जिने 80चं आणि 90चं दशक मोठ्या प्रमाणात गाजवलं, पण मात्र ती जी हिरोईन आहे ती अजूनही 2020-23 पर्यंत चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहे आणि जेव्हा तिची ती जादू होती 80च्या दशकातली, ती जादू अजूनही तिची कायम आहे आणि ती या फिल्म इंडस्ट्रीमधली किंवा बॉलिवूडमधली एकमेव अभिनेत्री असावी जिनं 80चा 90चा 100चा म्हणजे 2000चा आणि आता हा 2020चा काळसुद्धा मोठ्या प्रमाणात गाजवत आहे आणि त्या अभिनेत्रीचं नाव आहे तब्बू। तब्बू ही अभिनेत्री कशा पद्धतीने चित्रपटामध्ये काम करायची, अभिनय करायची, वेगवेगळे सीन्स द्यायची, हे सगळं आपण पाहिलेलं आहे। पण याच अभिनेत्रीसोबत जेव्हा ती लहान होती तेव्हा तिच्यासोबत एका मोठ्या अभिनेत्यानं जबरदस्ती केली होती, तिच्यासोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता आणि तेव्हा तब्बू एकदम छोटी होती, एकदम तिचं वय कमी होतं आणि तिनं एका इंटरव्ह्यू दरम्यान त्या अभिनेत्याचं नावसुद्धा सांगितलंय, ते आपण पुढे जाणून घेणारच आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता फिल्म इंडस्ट्रीमधले सगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री आणि सदाबहार अभिनेत्री म्हणून सुद्धा तब्बू हिला ओळखलं जातं, पण तब्बू हे नाव असं आहे की हिच्या नावासमोर तिचं आडनाव लावत नाही। मग ही अभिनेत्री तिचं आडनाव का लावत नाही हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल, पण मात्र मग आपल्याला जावं लागेल ते म्हणजे हैदराबादला। तब्बू यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1971ला हैदराबादमध्ये झाला, एका मुस्लिम कुटुंबामध्ये। त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांचे जे वडील होते त्यांचं नाव आहे जमाल अली हाशमी, ते सुद्धा ॲक्टर होते आणि त्यांची जी आई आहे रिजवाना ह्या एक शिक्षक होत्या। या दोघांची मुलगी या तब्बू होते आणि तब्बूचं पूर्ण नाव तबस्सुम फातिमा हाशमी असं त्यांचं पूर्ण नाव होतं। पण मात्र तब्बू या जेव्हा 3 वर्षाच्या झाल्या तेव्हाच त्यांच्या वडिलांनी त्यांच्या बायकोला म्हणजे जमाल अली हाशमी यांनी त्यांच्या बायकोला रिजवानला घटस्फोट दिला आणि ते वेगळे झाले। आता त्यांचे वडील हे लहानपणी तिच्यापासून वेगळे झाले आणि तब्बू यांचा संपूर्ण सांभाळ तिच्या आईनं रिजवाना यांनीच केला, त्या एक शिक्षिका होत्या। आता सांभाळ करत असताना लहानपणापासूनच चित्रपटाची मोठी आवड तब्बू यांना होती, कारण की त्यांचे वडील हे चित्रपटसृष्टीमधले कलाकार होते आणि त्यांचे जे जवळचे नातेवाईक होते हे सुद्धा चित्रपटामध्ये मोठमोठ्या पदावर होते, मोठमोठे चित्रपट त्यांनी केलेले होते। मग या सगळ्या माध्यमातून 1983ला तब्बू या पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेल्या आणि मुंबईला गेल्यानंतर ज्या फिल्म अभिनेत्री आहेत सुपरस्टार शबाना आझमी यांच्या भावाची ती मुलगी होती, यांच्या त्या भाची होत्या तब्बू। मग तब्बू या शबाना आझमी यांच्याकडे मुंबईला गेल्या आणि त्यांच्यासोबतच राहू लागले। मग त्यांच्यासोबत राहत असताना शिक्षण पूर्ण करत असताना चित्रपटाची आवड तर लहानपणापासूनच होती। मग त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये काम करायला सुद्धा सुरुवात केली आणि 1982ला बाजार या चित्रपटामध्ये तब्बू यांना काम मिळालं आणि त्या फक्त 11 वर्षाच्या होत्या। वयाच्या 11व्या वर्षी चित्रपटसृष्टीमध्ये बॉलिवूडमध्ये पाय तब्बू यांनी ठेवलं होतं आणि चित्रपटाचं नाव होतं बाजार। या चित्रपटामध्येच काम चांगल्या पद्धतीनं केलं, पण पाहिजे तसा चित्रपट चालला नाही। मग मात्र त्यांचे एकापाठोपाठ एक अशा पद्धतीनं चित्रपट येऊ लागले आणि या चित्रपटसृष्टीमध्ये हिट होऊ लागल्या। त्याच्यानंतर त्यांचा 1945ला हम नौजवान चित्रपट आला आणि त्यावेळी त्यांनी देवानंदच्या मुलीचा रोल या चित्रपटामध्ये केला होता आणि देवानंद त्यावेळीचे सुपरस्टार सुद्धा होते, प्रसिद्ध अभिनेत्री होते आणि त्यांच्या मुलीचा रोल हे तब्बू यांना करायला मिळाला आणि त्यांनी त्या चित्रपटामध्ये एक उत्तम पद्धतीनं अभिनय केला
आणि त्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले. त्यानंतर 1991ला एक तेलुगू चित्रपट आला आणि तो होता कुली नंबर 1. त्या कुली नंबर 1 मध्ये सुद्धा तब्बू यांनी काम केलं आणि त्यांच्यासोबत जे सहकलाकार होते, त्यांचे मुख्य नायक होते, त्यांचं नाव होतं व्यंकटेश. आता तेलुगू चित्रपटामध्ये काम केलं, बॉलिवूडमध्ये काम केलं. आता मात्र तब्बू यांची प्रसिद्धी वाढत होती, मोठमोठे चित्रपट त्यांना मिळत होते. मग त्यांनी मागं वळून पाहिलंच नाही. एकापाठोपाठ एक असा त्यांचा चित्रपटाचा धडाका सुरू झाला. त्यापैकी अनेक चित्रपट हे हिट ठरू लागले, तर काही चित्रपट हे फ्लॉपसुद्धा होऊ लागले. मग हे सगळं करत असताना 1994मध्ये एक चित्रपट असा आला की त्या चित्रपटामधून तब्बू या मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाल्या आणि मोठ्या फेमस झाल्या. आता मात्र घराघरामध्ये तब्बू या पोहोचल्या होत्या आणि त्या चित्रपटाचं नाव होतं विजयपथ. विजयपथ या चित्रपटामध्ये तब्बू यांचे हिरो होते, ते म्हणजे अजय देवगण. अजय देवगणची जोडी आणि तब्बू यांची जोडी त्या चित्रपटामध्ये हिट ठरली आणि विजयपथ हा चित्रपटसुद्धा मोठ्या प्रमाणात सुपरहिट झाला आणि तब्बू यांना वेगळी ओळख मिळाली 1994ला. त्याच्यानंतर मात्र तब्बू यांनी मागं वळून पाहिलंच नाही. चित्रपट मोठे हिट होऊ लागले. अमिताभ बच्चनपासून तर अनेक दिग्गज कलाकारांपर्यंत तब्बू यांनी चित्रपट केले. अजय देवगण यांच्यासोबत सुद्धा केले आणि अजय देवगण यांच्यासोबत जो चित्रपट हिट झाला होता 1994ला, पुन्हा एकदा अजय देवगण आणि तब्बू यांची जोडी आपल्याला पाहायला मिळाली होती, ती म्हणजे दृश्यम या चित्रपटामधून. दृश्यम या चित्रपटामध्ये जरी अजय देवगण आणि तब्बू या वेगवेगळ्या भूमिकेत असल्या तरीसुद्धा हा चित्रपटसुद्धा सुपर हिट ठरला आणि या जोडीनं 1994ची कमाल पुन्हा एकदा करून दाखवली होती. आता तब्बू या मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाल्या होत्या, फेमस झाल्या होत्या. विविध लोकांसोबत, विविध अभिनेत्यांसोबत तब्बू यांचं नाव जोडलं जात होतं. तब्बू यांचं नाव अफेअर आहे, लफडं आहे, डेट करतायत, लिव्हिंगमध्ये आहेत, असे विविध अभिनेत्यांचे नावं तब्बू यांच्यासोबत जोडले गेले. पण मात्र एका चित्रपटाच्या शूटिंगवेळी तब्बू यांच्यावर एका अभिनेत्यानं जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता आणि तिला बेडरूममध्ये सुद्धा नेलं होतं. आणि तब्बू या ज्या अभिनेत्री आहेत त्या अभिनेत्रींनी कधी त्या व्यक्तीबरोबर काम केलं नाही आणि त्यांना अजूनही त्या अभिनेत्याचा मोठा राग येतो आणि त्याचा खुलासा स्वतः तब्बू यांच्या बहिणीनं एका शूटिंग दरम्यान केलं होतं आणि ते वर्ष होतं 1986चं. 1986मध्ये दिल जला हा चित्रपट तब्बू यांचा आला होता आणि त्याच चित्रपटाच्या सेलिब्रेशन निमित्त जॉकी श्रॉफ आणि तब्बू आणि यांची बहीण यांची एका ठिकाणी पार्टी होती आणि त्या पार्टी दरम्यान जॉकी श्रॉफ यांना दारूची थोडी जास्त झाली, त्यांना नशा चढली आणि त्याच नशेमध्ये त्यांनी तब्बू याला पकडलं आणि तब्बूला घेऊन ते बेडरूममध्ये गेले. तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, पण मात्र तब्बू यांनी जोरदार विरोध केल्यानंतर, आरडाओरडा केल्यानंतर त्या ठिकाणी ते सगळं थांबवण्यात आलं आणि जॉकी श्रॉफ यांना त्या ठिकाणी काढून देण्यात आलं. असा सुद्धा गौप्यस्फोट तब्बूच्या बहिणीनं केलेला आहे आणि तब्बू या तेव्हापासून जॉकी श्रॉफ यांच्यासोबत काम करत नाहीत आणि त्यांना अजूनही जॉकी श्रॉफ यांचा राग येतो, असं देखील त्यांनी एका इंटरव्ह्यू दरम्यान सांगितलेलं आहे. त्यानंतर तब्बू या अनेक गोंधळामध्ये, अनेक तक्रारीमध्ये अडकत गेल्या आणि त्यामध्ये एक मुख्य तक्रार होती की ते अजूनही त्यांना त्यासाठी कोर्टामध्ये जावं लागतं आणि ते प्रकरण म्हणजे 1998चं हम साथ साथ हे जे या चित्रपटादरम्यान ते जी शिकार झाली होती, त्या शिकारीमध्ये सलमान खान, सैफ अली खान, करिश्मा कपूर, सोनाली बेंद्रे आणि या तब्बूसुद्धा दोषी असल्याचं सांगितलं जातं, आरोपी असल्याचं सांगितलं जातं आणि म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली होती. अजूनही त्यांचं नाव आरोपी म्हणून त्या प्रकरणामध्ये, त्या केसमध्ये आहे हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. साजिद नाडियावाला यांच्यासोबत तब्बूचं रिलेशनशिप असल्याचं सांगितलं गेलं. साजिद नाडियावाला यांच्यासोबत तब्बू या रिलेशनशिपमध्ये आहेत. ते दोघं एकमेकांना डेट करतायत, विविध ठिकाणी भेटतात आणि या दोघांना लग्नसुद्धा करायचं होतं.
पण मात्र साजिद नाडियावाला यांचं लग्न झालेलं होतं. त्यांची बायको ही दिव्या भारती होती आणि दिव्या भारती ही त्यांची बायको असल्यामुळं त्यांना या तब्बू यांच्यासोबत लग्न करता आलं नाही. पण मात्र काही वर्षातच दिव्या भारती यांचा मृत्यू झाला, त्यांचं अपघाती निधन झालं आणि मग मात्र तब्बू यांनी साजिद नाडियावाला यांच्यासोबत लग्न करायचं ठरवलं. पण नेमकंच बायकोचं निधन झालंय म्हणून लोक टीका करतील, टिप्पणी करतील म्हणून साजिद नाडियावाला यांनी तब्बू हिच्यासोबत लग्न केलं नाही आणि ते तिच्यासोबत जास्त दिवस राहिले नाही. म्हणून तब्बू यांना राग आला आणि त्यांनी ही रिलेशनशिप तोडली, त्यांच्यासोबत संबंध तोडला, पुन्हा त्यांच्या संपर्कात गेलेच नाही. त्याच्यानंतर नागार्जुन यांच्यासोबतसुद्धा 10 वर्ष तब्बू या रिलेशनशिपमध्ये होत्या. त्याच्यासोबतसुद्धा 10 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्या, विविध ठिकाणी भेटल्या, सगळं काही केलं असं सुद्धा सांगितलं जातं. कारण की या 10 वर्षाच्या काळामध्ये नागार्जुन अक्कीनिक्की यांच्यासोबत राहत असताना नागार्जुनचं सुद्धा लग्न झालेलं होतं, पण तरीसुद्धा तब्बूसोबत वेळ नागार्जुन अक्कीनिक्की हे घालत होते. मग यांनी 2012मध्ये ब्रेकअप केलं, कारण की ही गोष्ट नागार्जुनच्या घरी त्यांच्या बायकोला माहीत झाली, मोठा वाद झाला, म्हणून या दोघांनी ब्रेकअप घेण्याचा निर्णय घेतला. आता तब्बू या 52 वर्षाच्या आहेत, तरीसुद्धा एकाकी जीवन जगत आहेत आणि अजूनही त्या फक्त त्यांचं नावच लावतात, त्यांच्या वडिलांचं नाव लावत नाहीत. एकंदरीत ही संपूर्ण कहाणी तब्बू यांची आहे. त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या या विविध गोष्टी आहेत. या संपूर्ण त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? त्यांच्या कुठला पहिला चित्रपट तुम्ही पाहिला होता, किंवा त्यांनी दृश्यम 2 किंवा दृश्यम चित्रपटामध्ये केलेला जो अभिनय आहे त्या अभिनयामुळं सदाबहार अभिनेत्री म्हणून देखील तब्बू यांची ओळख आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.